नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन देखील तब्बल 17,033 शिक्षकांची पदे रिक्त आहे। पेसा क्षेत्रामधील जे आदिवासी शिक्षक बांधव आहेत त्यांचे तब्बल 17,033 पद रिक्तच का आहे, अशा प्रकारचं एक धक्कादायक वास्तव आपल्या समोर आलेलं आहे। मित्रांनो, त्याबाबतीत सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, अतिशय धक्कादायक असं वास्तव आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी देखील नियुक्त्या का रखडल्या, या बाबतीत लोकमतमध्ये एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। बघा, राज्यामध्ये आदिवासी जे जिल्हे आहेत, तब्बल 13 आदिवासी जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्र, ज्याला आपण पेसा क्षेत्र म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये आदिवासी जमातीच्या तब्बल 17,033 पदांची जी संख्या आहे ती रिक्तच राहिलेली आहे, अशी माहिती आपल्याला यातून मिळालेली आहे। शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे जे प्रधान सचिव आहेत त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे। बघा मित्रांनो, 24 जुलै 2023च्या पत्रामुळे हा खुलासा झालेला आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही 2023ला जी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली, याच्यामध्ये एसटी कॅटेगरीचे उमेदवार किती होते? 7,166 आणि त्यापैकी टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 हे पात्रता धारण करणारे होते 4,904 अभियोग्यता धारक। आणि एवढं असून देखील शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांच्या यादीमध्ये शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ आणि केवळ किती होती? 1,544। बघा, म्हणजे 1,544च त्या ठिकाणी कोण होते? पात्रताधारक, अभियोग्यताधारक होते आणि त्यांना अजून देखील कसं काम करणं पडत आहे? मानधनावर। म्हणजे त्यांना अजून देखील कायमस्वरूपी नियुक्त्या दिल्या चाललेल्या नाही। 6 ऑक्टोबर 2025 म्हणजे आत्ताचा हा शासनाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील कायम नियुक्ती दिलेलीच नाहीये। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता यांना कायम नियुक्त्या द्यायला पाहिजे, परंतु अद्यापही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही। या संदर्भात आदिवासी जे मंत्री आहेत त्यांनी एक तात्काळ मीटिंग बोलवलेली आहे। मित्रांनो, काय आहे मीटिंग आणि कोणाला बोलवलेलं आहे याबद्दल आपण जाणून घ्या। की अनुसूचित क्षेत्रामधील जे पेसा पद भरती आहे या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी 28 ऑक्टोबर रोजी म्हणजे येणाऱ्या 28 तारखेला त्यांनी आता एक अर्जंट मीटिंग बोलवली आणि या मीटिंगमध्ये काय सांगितलेलं आहे की अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना बोलवलेले, विधी आणि न्याय विभागाचे सचिव आहेत त्यांना देखील बोलवलेलं आहे, आदिवासी विकास व सामान्य प्रशासन विभागाचे जे सचिव आहेत त्यांना देखील बोलवलेलं आहे। आणि तात्काळ ही जी रिक्त पदे आहेत ही भरण्यासंदर्भात आता मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ काय मित्रांनो, की आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या काही रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या जागा त्या बांधवांमधून भरायच्या होत्या। मग पात्रताधारक असून देखील त्यांना टेम्पररी बेसिसवर मानधनावर काम करून घेण्यात येत आहे, तर त्यांना नियुक्त्या का देण्यात आलेल्या नाही, असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। बघा, आता पेसा क्षेत्रातील शासनाची 2023ची आकडेवारी काय सांगते की त्या ठिकाणी सर्व मंजूर पदे किती होती? तर सर्व मंजूर पदे ही 91,296 एवढी होती। त्यापैकी सध्या कार्यरत किती आहेत? तर 84,831 अद्याप कार्यरत शिक्षक या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। मग रिक्त जागा किती आहेत? तर 6,465 एवढ्या या ठिकाणी एकूण मंजूर पदापैकी जागा रिक्त आहेत। बरं, मग एकूण मंजूर पदापैकी अनुसूचित जमाती जे काही पेसा क्षेत्र आहे त्याच्यासाठी मंजूर झालेली पदे किती होती? तर ती होती 26,968। बघा, एवढी मोठ्या प्रमाणावर पदे मंजूर आहेत।
मग पेसा क्षेत्रातील अनुसूचित पेसा प्रवर्गात कार्यरत किती आहेत, तर 12,896. याच्यापैकी 12,896 कार्यरत आहेत. मग आता रिक्त जागा किती आहेत, तर पेसा क्षेत्रामध्ये अनुसूचित प्रवर्गासाठी आता 14,072. बघा या ठिकाणी 14,072 एवढी पदे रिक्त आहेत. आणि अनुसूचित जमातीच्या भरतीसाठी पद किती रिक्त आहेत, तर 4,750. अनुसूचित जमातीसाठी 4,750. म्हणजे एकंदरीत जर टोटल काढलं आपण बरोबर, तर ते निघते शिक्षकांची 17,033 पदे रिक्त आहेत. मग आता या रिक्त पदांचं काय होणार, ही भरती कधी होणार, या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यासाठी आदिवासी विकास मंत्री जे आहेत यांनी अर्जंट मीटिंग देखील बोलावलेली आहे. ॲडव्होकेट प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम, हे जे आहेत यांनी एक मोठी मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 एक निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की पेसा क्षेत्रातील जी काही भरती आहे ती सुरू करा. मग हा मार्ग जरी मोकळा झाला असेल तरी एसटी उमेदवारांना आता कायम नोकरी द्यायला पाहिजे. एसटीचे जे पात्रताधारक उमेदवार मिळाले नाही तर मग कोणाला घ्यायचं, तर डीएड झालेले किंवा बीएड झालेले एसटीच्याच प्रवर्गातील उमेदवार, त्यांना देखील शासनाने जर मिळत नसतील तर नोकरीवर घ्यावं आणि त्यांना नोकरीला लावून घ्यावं. आणि ही जी राहिलेली कंडिशन आहे टीईटीची, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांनी ही टीईटीची परीक्षा कधीही पास करून पात्रता धारण करावी, अशा प्रकारची एक मागणी केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, ही होती एक शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट. या बाबतीत तुम्हाला काय वाटते की पेसा क्षेत्रामधील ही 17,033 पदे अद्यापही रिक्त आहेत, तर मग आपला ही जी आता येणारी जी 2025ची टेट झालेली आहे, मग याच्यामधून आता आणखीन किती जागा रिक्त आहेत, संच मान्यतेचा अपडेट चालू आहे आणि त्याच्यानुसार एकूण जागा किती येणार यावर आपलं भवितव्य ठरणार आहे. त्याच्यामुळे अभियोग्यताधारकांनी थोडं या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे. तुम्हाला याबाबतीत काय वाटते हे एक व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की जर माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.